नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। 7 मेची जी महत्त्वाची सेवा आहे, 7 मे दिवसाचं महत्त्व आणि तुमच्याकडून गुरु नृसिंह सरस्वती महाराज गाणगापूर यांची सेवा घडावी म्हणून त्यांच्याच प्रेरणेने मी सर्व दत्त भक्तांना, स्वामी भक्तांना आणि श्रीपाद भक्तांना ही सेवा सांगत आहे। मनापासून ऐकावी, पुन्हा शंका येऊ नये। तर हा जो 7 मेचा दिवस आहे, यंदा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांनी त्रिविक्रम भारती या भक्ताला विश्वदर्शन दिलं। वैशाख शुद्ध दशमी अक्कलकोटहून गाणगापूरला जाताना वाटेमध्ये अफजलपूर नावाचं गाव आहे। त्या अफजलपूर गावापासून उजव्या हाताला भीमा नदी आहे आणि त्या भीमा नदीच्या शेवटच्या टोकाला डाव्या हाताला गाडी वळवल्यानंतर 7 किलोमीटर अंतरावर कुमसगी नावाचं गाव आहे। कन्नडमध्ये कुमसगी म्हणतात, मराठीमध्ये कुमशी म्हणतात। त्या ठिकाणी त्रिविक्रम भारतीला नृसिंह सरस्वती महाराजांनी विश्वदर्शन दिलं। तो हा पवित्र दिवस गुरु नृसिंह सरस्वती महाराज वैशाख शुद्ध दशमीला सकाळी गाणगापूरहून निघाले। दुपारच्या माध्यान्ही वेळी कुमशी गावात आले, तिथं विश्वदर्शन दिलं। आणि या दिवसाचं वैशिष्ट्य असं की ते पालखीतून गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर पालखीने कुमशी गावात आले, तिथं विश्वदर्शन दिलं। तिथं आता त्या पादुका उमटलेल्या आहेत। भीमा आणि कृष्णा नदीच्या संगमावर ते स्थान आहे, अत्यंत पवित्र, अत्यंत शांत आहे। त्याबाबत मी पूर्वी व्हिडिओ केले, ते तपासून पहा आणि ऐका, म्हणजे सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे। तिथं आले, विश्वदर्शन दिलं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट गुरुचरित्रामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की महाराज तिथं गुप्त झाले। म्हणजे याचा अर्थ की महाराज तिथं गुप्त रूपाने आहे आणि रिकामी पालखी परत गाणगापूरला गेली। जो ग्रंथ प्रामाणिकपणे वाचतो, बोटं फिरवत नाही, त्याला हे लक्षात येईल। जर कोणाला काही शंका असेल तर अध्याय नंबर 24 ते 29 मध्ये त्रिविक्रम भारतीचं महात्म्य दिलं आहे, या विश्वदर्शनचं महात्म्य दिलं आहे। तर त्या दिवसासाठी आपण सज्ज राहा, कारण परत सांगणं न सांगणं शक्यता होत नाही, एखाद्या वेळी विसरून जातो। तर त्या दिवशी करावयाच्या 2 गोष्टी अशा, तर त्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा तर जप कराच करा, पण त्याचबरोबर गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना ताकाचा नैवेद्य दाखवा। कारण ज्यावेळेस गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर निघाले, ऊन भरपूर होतं, कारण उन्हाचे दिवस आहेत आणि वाटेमध्ये त्यांना तहान लागली तेव्हा त्यांनी सांगितलं गावातून कोणाकडून तरी ताक आणा। तेव्हा ते ताक आणलं गेलं, नृसिंह सरस्वती महाराजांनी ते पिलं। आजही जेव्हा ती पालखी त्या गावात जाते तेव्हा सर्वजण ताकाचा नैवेद्य दाखवतात। तुम्ही सुद्धा 7 मेला आपल्या घरी ताकाचा नैवेद्य नृसिंह सरस्वती महाराजांना दाखवा आणि काही लोकांना ताक प्यायला बोलवा। त्या दिवशी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढा म्हणा। पण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सुद्धा जप 6 किंवा 7 मेपर्यंत केला तरी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना आनंद होईल की आपला भक्त आपला नामस्मरण करतोय। कारण देवाला नामस्मरण आवडतं, स्मरण मात्रेनं संतुष्ट असं महाराजांनी सांगितलेलं आहे। अत्यंत सोप्या सेवा मी सांगतो, कारण मी त्यातूनच वर आलेलो आहे। मी कधीही कोणत्याही उचापात्या भानगडीत पडलो नाही, परंतु मनापासून सेवा करतो। आणखी काही सेवा मी प्रत्येक वेळी व्हिडिओद्वारे सांगेलच, परंतु लोकांची एकाग्रता नाही, लोक ऐकून घेत नाहीत। कारण पिठापूरला गाणगापूरला मी जातो तेव्हा लोकांच्या उचापात्या पाहतो, वेळ वाया जातो, पैसा वाया जातो आणि विश्वास ठेवत नाहीत। मी स्वामी समर्थांची 51 वर्षे सेवा करतोय, गुरु नृसिंह सरस्वती महाराजांची 40-45 वर्षे सेवा करतोय। त्याच्यानंतर पिठापूरची तर गेल्या 15 वर्षापासून सेवा करतोय। सेवेसाठी तुम्हाला काहीही खर्च करावा लागत नाही। विश्वासम फलदायक, विश्वास ठेवा, तुम्हाला फलप्राप्ती होईल। विश्वास ठेवा, जे हवं ते मिळेल। पण जर तुम्ही उचापात्या केला, विश्वास ठेवला नाही, दृढ श्रद्धेपासून लांब राहिला तर शेवटी तुमचं नुकसान होणार आहे। तर
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजपासून उद्यापासून हा व्हिडिओ ऐकल्यापासून केव्हाही सुरू करा आणि 7 मेला महाराजांना सांगा की आम्ही अमुक अमुक एवढी सेवा केलेली आहे ती तुम्हाला अर्पण करतो. तुम्ही कुमसीला गुप्त रूपाने जेव्हा गुप्त होताल तेव्हा आमच्या घरी प्रगट करा ही देखील प्रार्थना करा. कारण गाणगापूर महाराज पालखीमध्ये बसून आले आणि कुमसीला महाराज गुप्त झाले. तर तुम्हाला ही संधी आहे. अध्याय 24 ते 29 सांगितले गुरुचरित्र ग्रंथात. तर तुम्ही आतापासूनच प्रार्थना करा की 7 मेला तुम्ही कुमसीला गुप्त झाल्यानंतर आमच्या घरी प्रगट व्हा. आम्ही तुम्हाला ताकाचा नैवेद्य दाखवतोय. तुम्ही आमच्या घरी या आणि आमच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या. लोक भीतीपोटी सेवा करतात. तुम्ही जेव्हा देवावर सुद्धा मनापासून मित्ररूपात सेवा करता तेव्हा देवाला सुद्धा हे आवडतं. जे मी सांगतो ते मी केलेलं आहे. म्हणून मी ठामपणे सांगतो, माझ्यावर जेवढी कृपा झाली तेवढी भारतात कुणावरही झालेली नाही. फक्त आपण झाकली मूठ 1.25 लाखाची. प्रसिद्धी नको, अनुभव नको, काही नको. माझा मी अनुभवतो आणि जे माझ्या सहवासात आलेले आहेत, जे मला पिठापूरला भेटतात तेव्हा तर मी पुराव्यांशी सगळ्या गोष्टी सांगत असतो. तर माझ्यासारखा आनंद तुमच्या कुटुंबाला मिळावा ही माझी तळमळ आहे. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही सेवा तुम्ही तात्काळ सुरू करा. आणि 7 मेला त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा व्हिडिओ टाकणारच. 7 मेला गुरु नृसिंह सरस्वती महाराजांना ताकाचा नैवेद्य दाखवा आणि आतापासून आणि त्या दिवशी जास्तीत जास्त जप करा आणि महाराजांना आवाहन करा. महाराजांबरोबर बोला की तुम्ही गाणगापूर सोडल्यानंतर कुमसीला आल्यानंतर गुप्त झाल्या आमच्या घरी या. देवाला निमंत्रण द्यायला पाहिजे. लोक देवाला निमंत्रण देत नाहीत. काय करतात त्यांचं त्यांना कळत नाही. देव आमच्याबरोबर बोलत नाही, पण मी देवाबरोबर बोलू शकत नाही, पण देवाला मात्र मी सांगू शकतो. मी बोलण्याचा प्रयत्न करतो. माझ्या सर्व गोष्टी महाराजांपर्यंत पोचतात आणि महाराज फलं देतात. त्यामुळं आज सर्व तीर्थक्षेत्राचं सेवा करायचं भाग्य मला लाभलं आणि कुरवपूर पिठापूरची मात्र महान सेवा झाली. ही जे तिथं आत्ता जाऊन आलेले आहेत त्या सर्वांना हे सगळं माहीत आहे की श्रीपाद श्री वल्लभ कृपाळू आहेत. ते कृपा आशीर्वाद देतात. परंतु तुमची दिशा चुकत चाललेली आहे. ती दिशा चुकू नये म्हणून तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं की चक्री पारायणाच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला वाचायचं तर वाचा, दुसऱ्याच्या जीवावर वाचू नका आणि अध्याय संपायचे म्हणून 53चा ग्रुपच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला 53 जणांना काहीही फलप्राप्ती होणार नाही, काहीही कळणार नाही. 53 जे सेवा करतात त्यांना फलप्राप्ती व्हायची असेल तर प्रत्येकाने स्वयंभू सेवा करा. दुसऱ्यावर विसंबून, दुसऱ्याच्या गळ्यात हात टाकून, दुसऱ्याचा शर्ट धरून तुम्हाला पुढं जाता यायचं नाही. तुमचं तुम्ही पुढे जा. ग्रंथ हे समजून घेण्यासाठी असतात आणि एकदा समजलं तर सेवा प्राप्त होणं काही अवघड नाही. 7 मेला गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी तुमच्या प्रत्येकाच्या घरी यावं अशी मी देखील प्रार्थना करतो आणि त्या दिवशी पण करणार आहे. अनेकांना त्या दिवशी आल्याचा चमत्कार व्हावा आणि त्यांचं समाधान व्हावं अशी गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.